सामन्यामध्ये मैदानामध्ये पंच म्हणून भूमिका पार पाडतील मी मिस्टर सँडी पालकर आणि त्यासोबत सुनीलजी तांडेल यांना तुम्हाला पंचांच्या भूमिकेमध्ये जरूर बघायला मिळेल। पहिल्या सामन्यामध्ये समालोचक म्हणून लवेश आमच्यासोबत जॉईंट होत आहेत। चला पिचवर प्रॅक्टिस बॉल टाकू नका, कोणाला बॉल दिला नाही आयोजकांकडून। खानाव संघ जरूर तुमचा चेंडू असला तरी तुम्हाला पिचवर चेंडू प्रॅक्टिस बॉल फेकायचा नाहीये। पहिला चेंडू जेव्हा मैदानामध्ये फेकला जाईल पंच टायमिंग अलर्ट करायचे। 25 मिनिटांमध्ये 5 षटकं संपली पाहिजेत, 30 मिनिटांमध्ये इनिंग संपवायचे। खूप मोठी संधी आयोजकांनी दिली, 6 षटकं तुम्हाला खेळायची संधी दिली आहे मैदानामध्ये, त्यामुळे टायमिंग अलर्ट हे प्रत्येक टीमला राहील। मैदानामध्ये प्रत्येक टीमला आणि प्रत्येक खेळाडूला विनंती हीच राहील की नियमांच्या बंधनामध्ये खेळा, जेवढे नियमांच्या बंधनामध्ये खेळा तेवढे खेळासाठी मजा येईल आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला खेळ मैदानामध्ये करता येईल। चला शुभारंभ आपण करणार आहोत पहिल्या सामन्याचा। सलामीवीर ही मैदानामध्ये उतरलेत आणि कॉम्बॉक्स मध्ये पहिल्या सत्रामध्ये जॉईंट होऊया आपण लवेश याच्या सोबत। वाकडी संघाचा 12वा खेळाडू पाठवा, खानावचा आलाय। वाकडी संघ 12वा खेळाडू पाठवा जेणेकरून खेळाडूंची योग्य नावं टाइम टू टाइम मैदानामध्ये जातील, कारण भरपूर मोठी स्पर्धा आहे। लक्षात घ्या सामना सुरू असताना खेळाडू कक्षामधून कोणीच आवाज देणार नाही, ही विनंती आहे तुम्हाला। तुम्ही जे खेळाडू पाठवले ते तुमचे विश्वासू राहतील, दोन्ही टीमला विश्वासू तुमचे खेळाडू आहेत, ते तुमच्या टीमच्या हितामध्येच खेळ करतील, त्यामुळे खेळाडू कक्षामधून खेळाडूंना कोणी आवाज देणार नाही याची दक्षता घ्या। चेंडू जेव्हा जेव्हा मैदानामधून बाहेर जाईल डगआउट मधून कोणी चेंडू आणण्यासाठी जाणार नाही, हे लक्षात घ्या। चला सामन्याला सुरुवात करूया आपण। जेव्हा रिव्ह्यू घेतले जातील तेव्हा पहिल्यांदा सॉफ्ट सिग्नल अंपायरचं महत्त्वाचं असेल, सॉफ्ट सिग्नल दिलं जाईल। त्यानंतर रिव्ह्यू मध्ये कधी कधी होतं की एखादे क्षण कॅप्चर होत नाही किंवा एखादा खेळाडू मध्ये उभा असतो, त्यावेळेस सॉफ्ट सिग्नल इम्पॉर्टंट राहील, अंपायर डिसिजन महत्त्वाचं राहील। चला लवेश सोबत पहिल्या सामन्यामध्ये जॉईंट होऊया आपण, पहिल्या सामन्याला सुरुवात करूया। हॅलो बोला गणपती बाप्पा। वैभव सर, तर आपण पाहत आहोत श्री गणेश क्रिकेट क्लब, डांगरमेश्वर क्रिकेट क्लब आणि गावदेवी क्रिकेट क्लब व स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान मुरबे आयोजित स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषक 2024 हे दमदार आणि शानदार पर्व खरं तर एन्जॉय करायला मिळते। पर्व तिसरा आपल्याला एन्जॉय करतोय आपण। स्पर्धेचा पहिला दिवस उद्घाटन आत्ताच झालेला आहे आणि मॅच मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या दिवसातील पहिल्या सत्रातील ही मॅच आपण पाहतो। आई गावदेवी जगदंब स्पोर्ट्स खानाव त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल गावदेवी चॅम्पियन वाकडी। टॉस जिंकला होता टीम आई गावदेवी जगदंब स्पोर्ट्स खानाव संघाने। टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्यात आलाय। पंचांचा ग्रीन सिग्नल टाइम अलर्ट असेल पहा। 6 षटकाचा सामना आहे, 6 षटकाचा सामना खेळवला जाईल। पहिल्या फेरीतील सर्व सामने 6 षटकाचे असतील, याच्याकडे लक्ष असू द्या। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करू मे देव, सर्व कार्येषु सर्वदा प्रथम गणरायाला वंदन करून मॅच इथं सुरुवात केली जाईल। पहिला चेंडू खूप टप्प्याचा होता, हुक केलाय, चेंडू जाईल फाईन लेग रिजन मध्ये, सीमारेषा पार। फलंदाज सुकेश भोपीच्या बॅट मधून हा चौकार। थँक्यू व्हेरी मच। पहिल्या चेंडूवर इथे हल्ला बोल केला तो, इथे देखील पहा हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये, लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जाईल सरळ सीमारेषे पार। लगातारचा दुसऱ्या चेंडूवर दुसरा चौकार।
ज्या प्रकारे खरं तर सुरुवात होती होती ती सुरुवात मात्र सुकेश भोपी करून देत असताना टीम गावदेवी चॅम्पियन वाकडी संघाला जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचा पॉवरफुल फायदा इथं उचलला जातोय सुकेशच्या माध्यमातून संघाचा तारणनायक अष्टपैलू खेळाडू सुकेश भोपी ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या 2 चेंडूमध्ये आक्रमण केले जाते धावफलकावर धावा लागले त्या म्हणजे 8 बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन आलाय पंकज टीम आई जगदंबा स्पोर्ट्स खानाव संघ आपण बघतो इथे पहा मोठा फटका लगवायचा आहे चेंडू बराच काल हवेत स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न फिल्डिंग देखील तिथे चांगली पाहायला मिळते पहिला करारा झटका सुकेश भोपी बॅक टू द डगआउट मोठं सन्माननीय आकाश पाटील यांचंही इथे शुभागमन झालंय त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत त्यासोबत सन्माननीय सनी शेट्टी यांचंही इथे शुभागमन झालंय त्यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन आसनाची सभागृह ही आपल्याला विनंती ओटो कॉम्बॉक्स जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं मी लवेश धिगे मराठी समालोचक मोरबे खरं तर मनाच्या अंतकरणापासून सर्वांचं हार्दिक स्वागत करतो स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषक 2024 हे दमदार पर्व आपल्याला एन्जॉय करायला मिळते गोलंदाज तयार पंकज इथे कट करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खेळाडू आहे एक धाव जरूर पूर्ण केली जाईल बॅटची कडा जरूर लागली होती स्क्वेअर कट करण्याचा मारण्याचा प्रयत्न खरं तर फलंदाजाचा असफल राहिला एक धाव जरूर मिळेल एका धावेने धावफलक पुढे टोटल धावफलकावर धावा पहिलं षटक मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ धावफलकावर धावा लागले ते म्हणजे 9 पंकज पहिलं षटक घेऊन आले धावफलकावर धावा 9 लागलेत पिवनचं षटक ओव्हर द विकेट इथे देखील कट करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये गॅप शॉट सिलेक्शन एक धाव पूर्ण केली जाईल दुसरी धावीचा देखील प्रयत्न इथं केला जातोय चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा जरूर मिळतील या चेंडूवरती 2 धावेने धाव फलक पुढे जाईल टोटल धाव फलकावर धावा 11 आपण पाहतोय चांगली सुरुवात करून देत असताना सलामीवर फलंदाज सुकेश भोपीने खरं 2 लगातार चौकार मारल्यानंतर विकेट्स मात्र गमावू लागली 6 षटकाचा सामना संयम दाखवावा लागेल ते फलंदाजाला ॲक्युरेट क्रिकेट कॅल्क्युलेटेड खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर करावा लागेल इथे 5 चेंडू पीच जांतर उचलून घेणार होता सुरेख चेंडू उचललाय पण त्यांचा इशारा येईल षटक समाप्तीचा इथे मात्र 1 षटकाच्या क्रीज टोटल धाव फलकावर धावा लागलेत त्या म्हणजे गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 चला मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे आपण तोपर्यंत लक्ष देऊया बोलूया आपण सामना तुम्हाला मैदानामध्ये सुरू ठेवायचा 25 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे लक्ष द्या 5 गोलंदाजांचा वापर होणार आहे 6 षटकांसाठी 1 षटकाच्या क्रीज टोटल धाव फलकावर धावा लागले ते म्हणजे 11 आपण पाहतो 1 गडी बाद एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली होती चांगली क्लॅरिटी चांगली क्वालिटी खरं तर आपल्याला पाहायला मिळेल तसेच पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो आजच्या दिवसामध्ये संदीप पालकर सर अनिल टेंबे आणि सुनील तांडेल यांचा ताफा मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मान्यवरांचा शुभ सन्मान केला जाईल मी ऑनलाईन प्रेक्षक वर्गाची थोडी दिलगिरी व्यक्त करेन सन्मान होणं गरजेचं आहे पहिला सामना याच्यानंतर इनिंग ब्रेक नंतर आपण सन्मान करणार परंतु सुरुवात उद्घाटन सोहळा होता सन्मानित करूया आपण सन्माननीय गणपतजी वाघे साहेबांना विद्यमान ग्रामपंचायत सरपंच या गावचे प्रथम नागरिक त्यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल मी मुख्य आयोजक सन्माननीय राजेश फडके यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे शुभ सन्मान करावा ड्युअल स्क्रीन तुम्हाला त्यासाठी बघायला मिळेल मैदानामध्ये सामना सुरू आहे सन्माननीय गणपतजी वाघे विद्यमान सरपंच साहेबांचा हा शुभ सन्मान पार तिथे पाडला जातो त्यानंतर पुढचा सन्मान स्वीकारण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय संदीपजी उलवेकर माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संदीप शेठ उलवेकर म्हटला तर सातत्यानं बोरबे संघ असेल या गावची स्पर्धा असेल या विभागामध्ये स्पर्धा असेल तेव्हा त्यांचं नेहमी मोठं योगदान असेल आणि त्यांचा शुभ सन्मान इथे या क्रिकेट शृंखलेच्या माध्यमातून आपण पार पाडत आहोत
त्यानंतर मी सन्मान्य बाबांना विनंती सन्माननीय अनंताजी महादेव फडके यांनाही मी विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. मी सरपंच साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान इथे करावा. गणपतजी वाघे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे पार पाडतो. सकाळच्या सत्रामध्ये अतिशय चांगली लढत आणि हा उद्घाटन सोहळा हा शुभ सन्मान अतिथी देवो भव पाहुण्यांचा आपण इथे पार पाडत आहोत. त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय गणेश फडके यांनाही मी आमंत्रित करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. मी राजेश फडके यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करावा. सन्माननीय गणेश फडके विद्यमान ग्रामपंचायत सदस्य त्यांचा शुभ सन्मान इथे आपण पार पाडतोय. त्यानंतर मी आमंत्रित करेन माजी उपसरपंच सन्माननीय रामचंद्र पाटील यांना मी आमंत्रित करतो. राजकीय वसा ज्यांनी जोपासला आणि एकेकाली ज्यांना माजी उपसरपंच अर्थात उपसरपंच होण्याचा भाग्य लाभलं ते सन्माननीय रामचंद्र पाटील यांचा हा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. सन्माननीय प्रदीप माले यांचं आगमन इथे झालंय. मी त्यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत. पुढचा सन्मान आपण इथे करूया. सन्माननीय दत्तात्रय फडके शिवसेना भावांचे प्रमुख सन्माननीय दत्तात्रय फडके यांचा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. सन्माननीय दत्तात्रय फडके शिवसेना भावांचे प्रमुख यांचा शुभ सन्मान राजेजी फडके यांच्या शुभ हस्ते होते. मी आमंत्रित करेन सन्माननीय जगन्नाथ म्हात्रे शिवसेना विभाग प्रमुख त्यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय जगन्नाथ म्हात्रे यांचा हा शुभ सन्मान आपण पार पाडतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय राजेजी फडके यांचा शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण होताना बघतात. त्याच्यानंतर मी आमंत्रित करीन मी आमंत्रित करतो सन्माननीय प्रकाशजी कोलंबेकर कोंडले. त्यानंतर मी आमंत्रित करतो सन्माननीय सचिन फडके यांना मी आमंत्रित करतो की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. त्यांचाही शुभ सन्मान आपण इथे पार पाडणार आहोत. सन्माननीय सचिन फडके यांचा हा शुभ सन्मान तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळेल. वाकडी संघाने 14 वर 3 विकेट सध्या गमावलेत. 1.4 चेंडूंचा खेळ संपलाय. ही सध्या मैदानामध्ये स्थिती आहे. आणखी एक विकेट तिथे थोडासा अति घाई मला वाटतं मैदानामध्ये करतोय सध्या गोलंदाजी करणारा वाकडी संघ. सन्माननीय बालू पाटील यांचा शुभ सन्मान आपण इथे करूया. त्यांना विनंती असेल की आपण आपला सन्मान स्वीकारावा. सन्माननीय महालुंगी गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय जीवन आरेवले यांना मी विनंती करेन की आपण यानंतर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. त्यानंतर मी सन्माननीय विजय दरे मित्लेस गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. ₹2128 आर्थिक सहकार्य त्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी दिले. त्यांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून इथे आभार व्यक्त करून खेरणे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय प्रदीप शेठ माली यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती आम्ही करू की आपण या आसरा दिसतो बाबा. सन्माननीय जीवन आरिवले यांचा शुभ सन्मान आपण इथे करूया. मी राजेजी फडके यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे पार पाडावा. त्यासोबत सन्माननीय तेजस मालिक खेरणे यांचंही इथे शुभागमन झालं आहे. त्यांचा हार्दिक स्वागत.
त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया. सन्माननीय पिंटू म्हात्रे हे आपण आपलाही सन्मान स्वीकारा. एकेकाली ज्या आवाजानं संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला भारावून सोडला असं पिंटू म्हात्रे एक सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक आणि आजकाल बघतो त्यांना आपण फार्म हाऊस मध्ये भरपूर बिझी असतात. भरपूर कस्टमर्स त्यांच्याकडे सातत्याने आपण बघतो. कोणाला फार्म हाऊसची गरज असेल तर आपण पिंटू म्हात्रे यांच्याशी संपर्क करा. संदीप पाटील यांचा शुभ सन्मान आपण इथे करूया. त्यांनाही आम्ही विनंती करू की आपण आपला सन्मान स्वीकारावा. संदीप पाटील यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. त्यानंतर मी आमंत्रित करेन सन्माननीय सचिन उलवेकर की आपणही आपला सन्मान स्वीकारावा. बघा 2 ओव्हर सामन्यासाठी जवळपास 13 मिनिटं घेतलेत कानाव संघ. ही विनंती तुम्हाला राहील. सन्माननीय आकाश पाटील यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. द बेकर्स पॉइंट केक शॉपचे ते ओनर आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. स्वादिष्ट केक त्यांच्याकडे मिळतात आणि त्यांचा शुभ सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण इथे पार पाडतोय. नितलस गावचे सन्माननीय विजय दरेकर त्यांचा सन्मान झालाय. मी प्रदीप शेठ माली यांना विनंती करेन की आपण यावं. किरणे गावचे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व व्यावसायिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारे सन्माननीय प्रदीप शेठ माली यांचा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. सन्माननीय राजेजी फडके यांच्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान. जिल्हा परिषद अध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी माली यांचा हा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. मनाच्या अंतःकरणापासून आपलं प्रदीप शेठ माली आभार. त्याचसोबत सन्माननीय तेजस माली यांचाही शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. खेळणे गावचे प्रत्यक्ष व्यक्तिमत्व सन्माननीय तेजस माली यांचा हा शुभ सन्मान या क्रिकेट शृंखलेच्या माध्यमातून आपण पार पाडतोय. 15/5 सध्या आपण बघतोय. त्यानंतर 40+ लेजंड क्रिकेटर सन्माननीय नरेश फडके यांना विनंती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. सन्माननीय अशोक उलवेकर यांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत. नरेश फडके या आपण आपला शुभ सन्मान इथे करतो. ऐश्वर्या रिसॉर्टचे मॅनेजर सन्माननीय सनी शेट्टी यांना विनंती आम्ही करू आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावा. सनी शेट्टी या. त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातो. ऐश्वर्या रिसॉर्ट्स मोठे योगदान त्यांचं तिथे आपण बघतो आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातो. अश्विन तांडेल यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत आणि त्यासोबत विशाल फडके यांनाही मी विनंती करेन आपण यावं. अश्विन तांडेल आणि विशाल फडके यांना आम्ही विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. राहुल पाटील आणि कुणाल फडके या आपण व्यासपीठावर. हा शुभ सन्मान आपण मान्यवरांचा बघतोय. लेजंड अल्पेश मुंडे यांचाही शुभ सन्मान इथे केला जाईल. त्यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारावा. तर बोलूया आपण कॉम्बॉक्स मध्ये
मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करूया आणि जॉईंट होतील आमच्या सोबत लविश दिघे. येस थँक्यू व्हेरी मच. बॅकफुटला जात असताना गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ आपण पाहतो टोटल धाव फलकावर धावा लागले ते म्हणजे 16-7 गडी बाद. अतिशय खराब सुरुवात इथे केली जाते. सुरुवात अशी दमदार राहिली होती. 2 चेंडूवर 2 चौकार आले ते सुकेश भोपीच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र बा अतिशय बॅकफुटला जाताना आपण संघ पाहिला गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ. ज्या प्रकारे फलंदाजी करायची होती ती फलंदाजी मात्र इथे होत नाहीये. चांगला खेळ सादर करावा लागेल. इथून देखील आपण पाहिलं तर अद्याप 3 षटके बॅलन्स आहेत. 6 षटकाचा सामना खेळवला जातोय. पहिल्या फेरीतील सर्व सामने 6 षटकाचे असतील याच्याकडे लक्ष असू द्या. गोलंदाज आपण पाहतो 3रं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मंगेश कर्णोक. इथे पहा चांगला चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिलाय वारंवार. त्यामुळे इथे देखील 1 धाव मिळेल. पंचांचा इशारा येतो. षटक समाप्तीचा 3 षटकाच्या क्रीज टोटल आपण पाहतो गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ जाऊन पोहोचलाय 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 या आकड्यावरती. थँक्यू व्हेरी मच. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ जाऊन पोहोचलाय 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17. इथून मात्र आता फाईट पॅक करावा लागेल टीम गावदेवी चॅम्पियन वाकडी संघाला. आता मात्र 4थं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये विजय तात्रे आलाय. 1 षटक त्यांनी हाताळलं होतं. 3 धावा खर्च करत 3 विकेट्स विजय तात्रेच्या खात्यामध्ये. आता मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये विजय तात्रे गोलंदाजी मार्फत. नवेश मी मैदानामध्ये आपण जरूर जाणार आहोत परंतु या स्पर्धेसाठी त्यांनी भरपूर मोठं योगदान दिलंय. प्लेयर ऑफ द सिरीज अर्थात प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी जी मालिका विरासाठी रेफ्रिजरेटर अर्थात फ्रीज जे दिलं गेलंय ते सन्माननीय संदेश शेट्टे आणि विशाल फडके यांनी आम्हाला ते रेफ्रिजरेटर अर्थात फ्रीज दिलं. आम्ही त्यांचा मनाच्या अंतःकरणापासून आपला इथे हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद. सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. इथे देखील पहा अलॉंग द कार्पेटच्या साईने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. इथे पहा थोडीशी मिस फिल्डिंग झाली तिथे वाईडिश लॉंग अप मध्ये. त्याचा प्रयत्न मात्र इथे खरं तर फलंदाजांनी केला. धाव फलकावर धावा लागलेत. टोटल स्कोर बोर्डवरती आपण पाहू शकाल 21 धावा लागले आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पहिला सामना गावदेवी चॅम्पियन्स वाकडी विपक्ष आई गावदेवी जगदंबा स्पोर्ट्स कानाव. दमदार सुरुवात राहिली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाचा बोलबाला इथे पाहायला मिळतो. वाईडिश लॉंग अप मध्ये खेळाडू आहे तिथे उमेश कर्णोक. 1 धाव जरूर मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे 22 धावा लागले आहेत. आमचे साथी स्कोरर अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आशिष यांचा देखील आपण करूया सहर्ष स्वागत. टोटल धाव फलकावर धावा लागले त्यामध्ये आता 21 धावा लागलेल्या आहेत. मैदानाच्या माफ कर 22 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर विजय तात्रे आलेला आहे. फलंदाजी मार्कवर आता इथून मात्र चांगली फलंदाजी झाली तर चांगल्या स्कोर बोर्ड पर्यंत पोहोचू शकेल टीम गावदेवी चॅम्पियन वाकडी. इथून मोठे फटके मारावे लागतील. सन्मानजनक स्कोर या स्कोर बोर्डवरती पोहोचवायचा असेल तर चांगली बॅटिंग करावी लागेल. इथे पहा टॉपेज लागलाय. टोएनला चेंडू लागला होता. हुक करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. इथे मात्र चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये म्हणजेच डॉट चेंडूची सांगता. इथून विस्फोटक फलंदाजी होईल का? चांगल्या स्कोर पर्यंत पोहोचेल का टीम गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ? फाईट बॅक करायचं असेल या मॅच मध्ये तर विस्फोटक आणि प्रहार मात्र तुम्हाला करावे लागेल. चेंडूच्या मेरिटनुसार फलंदाजी कुठेतरी इथं होत नाहीये. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे झाला तर मॅच मध्ये कमबॅक करू शकेल टीम गावदेवी चॅम्पियन वाकडी. गोलंदाज विजय तात्रे तयार. ओव्हर द विकेट. मोठा फटका लगवायचा होता. शॉट फाईन लेग रिझन मध्ये खेळाडू आहे तिथे मंगेश. 1 धाव जरूर मिळेल. डायरेक्ट हिटचा कोणताही प्रयत्न इथं केला नाही मंगेशने. त्याचा फायदा 2 फलंदाजांनी नक्कीच घेतला. 1 धाव जरूर मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 23 धावा. धाव फलकावर धावा आपण पाहतो 23 धावा लागलेल्या आहेत. 4थं षटक मार्गस्थ. गोलंदाजी मार्कवर विजय तात्रे.
मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन आलाय. षटकातला शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. इथे पहा लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न, स्टेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न फलंदाज राहिलाय. एक धाव जरूर मिळेल आणि इथून मात्र षटकाची समाप्ती होईल. 4 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागले. त्यामध्ये गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघ जाऊन पोहोचलाय 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6च्या सरासरीने 24 धावा. थँक्यू सो मच. चला या पुढची जी लढत होईल RKCC तोंडरे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल सँडी 11 आंबिवली. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कॅप्टन टॉस साठी पाहिजेत. स्पर्धा खूप चांगली मोठी आहे, त्यामुळे इनिंग ब्रेक जेव्हा होईल पहिली इनिंग ब्रेक तेव्हा टॉस इथे होईल. दोन्ही संघांना वेळेवर इथे उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेक होण्या अगोदर तोंडरे आणि आंबिवली ओव्हर कॉम्बॉक्स. 4 षटके संपवायला खरं तर 22 मिनिटं लागलेले आहेत. अजून 8 खरं तर मिनिट बाकी आहेत. तर ही षटक तुम्हाला 3 मिनिटाच्या आतमध्ये संपवायची, अन्यथा तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू घेण्यात येईल. इथे पहा मोठा फटका लगवायचा होता अलॉंग द कार्पेटर्स आणि मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू आहे. तिथे एक धाव जरूर मिळते. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. टोटल धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 25 धावा. तर पुढचा सामना तोंडरे आणि करंजाड्यामध्ये, कारण आंबिवली संघ काही कारणास्तव पोहोचू शकला नाही, त्यामुळे आयोजकांनी काल थोडं मॅनेज केलं 2 दिवसा अगोदर. तर करंजाडे संघ त्याच्या जागी खेळणार आहे. आपण टॉस साठी या आणि त्यासोबत अंकेश पांडव विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचं इथे शुभागमन झालंय. सन्माननीय बालराम उसाटकर आणि प्रकाश भगत यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचंही हार्दिक स्वागत. या आपण व्यासपीठावर येऊन असण्याचे स्वभाव आपलं हार्दिक स्वागत. दोन्ही कॅप्टन आपण सज्ज व्हायचं आहे. तर 5वं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणय तात्रे आलाय. इथे पहा हुक केलाय. या षटकाची खरं तर नित्यांत गरज होती गावदेवी चॅम्पियन वाकडी संघाला. ठोकलाय या इनिंग मधला पहिला षटकार. कारण की सकाळच्या सत्रामध्ये जास्त चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळत नाही आणि तेच दृश्य मैदानाच्या आतमध्ये इथून पाहतो आपण. इथून मात्र चेंडू जाईल सर कॉर्नर रिजन मध्ये. आकाशच्या बॅट मधून येतोय हा दमदार शानदार रुबाबदार षटकार. तात्रेला प्रणव तात्रेवर हल्ला बोल केला जातोय. इथून मात्र प्रणव तात्रे कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं. 5वं षटक मार्गस्थ आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. गतीमध्ये परिवर्तन केलं, त्याचा फायदा इथे फलंदाजाने उचललाय. लगातारचा येतोय
टोटल धाव फलकावर धावा लागलेत अशिष्ट आम्हाला कळवतील. टोटल 43 धावा. मैदानाच्या आतमध्ये दमदार खेळ सादर करत असताना आकाश आग उकणारी फलंदाजी करतोय. प्रणव तात्रेवर हल्ला बोल केला जातोय. इथे देखील 5 चेंडू लगातारचा पाठोपाठचा. इट्स अ मायटी ब्लास्ट. व्हॉट अ शॉट. इट्स अ फिनॉमिनल हिटिंग बाय आकाशच्या बॅट मधून येतोय हा 4था षटकार. गायना विनंती असेल त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचे. पहिल्या 4 षटकाचा विचार केला गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ अत्यंत खरं तर कमजोर स्थितीमध्ये होता. बॅकफुटला गेला होता. 24 धावा नक्कीच जरूर स्कोरवर आपल्याला पाहायला मिळतं 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यानंतर प्रणव तात्रेच्या गोलंदाजी मार्कवर पूर्णपणे मॅच मध्ये शिरकाव केलाय पहा टीम गावदेवी चॅम्पियन वाकडी संघाने. लगातार 4 चेंडूवर 4 षटकार ठोकलेत. खरं तर आकाशच्या बॅटमधून आपण दमदार केलं. खरं तर आपण त्या 4 षटकारांनी धाव फलकावर धावा आपण बघतो. टोटल स्कोर बोर्ड वरती लागले त्या म्हणजे 49 धावा जरूर लागलेल्या आहेत. आणि शेवटच्या खरं तर अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील अंतिम षटक उमेश कर्णुक फिरकीचा जादूगर. एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच खानाव टीमचा आपण पाहतोय. उमेश कर्णुक सादर होईल. कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं. पंचांच्या डाव्या इष्टून म्हणजेच ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी गोलंदाज तयार. इथे पहा पहिल्या चेंडूवर हल्ला बोल केला जातोय. बॅकवर्ड स्पेल रिजन मध्ये खेळाडू आहे. दूरवरून येतील. चेंडूची अडवणी करतील. 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसरी धावेचा कोणताही प्रयत्न केला जाणार केला जातोय. तिसरी धाव पूर्ण केली जाईल. पहा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथं 2 फलंदाज आपण पाहू शकाल. हनुमंत आणि आकाशच्या माध्यमातून आपण पाहतोय. टोटल 3 धावेने धाव फलक पुढे. टोटल धाव फलकावर धावा लागले ते म्हणजे 52. मागील षटकाचा विचार केला तर प्रणवचं खरं तर महागडं षटक राहिलं. 25 धावा खर्च केल्या. 4 मायटी हिट लगवलेत ते म्हणजे आकाशने. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज उमेश आलाय. 1 चेंडू झालाय. अद्याप 5 चेंडू शिल्लक आहेत. धाव फलकावर धावा चांगल्या लागलेल्या जात आहेत. सुस्थितीमध्ये टीम गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ. टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो 52. 52 धावा जरूर आलेल्या आहेत. गोलंदाज तयार. अँगल चेंज केला जातोय. इथे पहा वाईड लॉंगॉनला खेळाडू आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय. मेस फिल्डिंग आणि रनआउटच्या स्वरूपात आकाश मात्र विकेट गमावतोय. 8वा करार झटका टीम गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ. श्री मलंग एंड कडून गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाजी मार्कवर उमेश कर्णुक पाहतोय. टोटल धाव फलकावर धावा लागलेत म्हणजे 53 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिली मॅच आपण पाहू शकाल. इथे अँगल चेंज केलाय. स्वीट साऊंड मिडल ऑफ द बॅट. स्पेल रिजन मध्ये खेळाडू आहे पंकज शिते आणि लगातारचा इथे विकेट घेण्यात येतोय उमेश कर्णुकला. खरं तर हा विकेट मिळेल फलंदाज बाद.
मास्टर सुमधुर गीत खरं तर इथं प्ले करत असताना आपण पाहतो धाव फलकावर धावा 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 53-53 धावा लागलेल्या आहेत. आता अंतिमची जोडी मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आविष्कार जाताना पाहायला मिळते. आविष्कार पाटील शेवटचं षटक उमेश कर्णुक आलाय. उमेश कर्णुकचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर तिहेरी धाव त्यानंतर एक धाव जरूर घेतली होती त्यानंतर विकेट्स असं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये दमदार खेळ सादर करत असताना टीम गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ नक्कीच या मॅच मध्ये खरतर बनलेला आहे. शिरकाव केलेला आहे. मॅचला कलाटणी देणारं षटक म्हणजे प्रणव तात्रेचं राहिलं. 4 षटकार त्या षटकामध्ये ठोकले ते म्हणजे आकाशने दमदार खेळ सादर केला. आकाशच्या बॅटमधून 4 माइटी हिट जबरदस्त खेळ सादर करत असताना आपण पाहतो आता शेवटची अंतिम जोडी मैदानाच्या आतमध्ये आविष्कार पाटील याला कट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळाडू आहे प्रणव तात्रे. तिथे एक धाव जरूर मिळेल. एका धाब्याने धाव फलक पुढे. टोटल धाव फलकावर धावा 54. 54 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगलं क्रिकेट शांतमय खेळ मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतो आई गावदेवी जगदंबा स्पोर्ट्स कानाव त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय गावदेवी चॅम्पियन वाकडी. टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी वाटेला आली होती आणि 4 षटकामध्ये बॅकफुटला गेला होता गावदेवी वाकडी संघ. इथून मात्र चांगली फलंदाजी करताना इथे पहा फुल टॉस होता. लॉंग लेग रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न. दूरवरून खेळाडू येईल. पंकज ते चांगला चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय पंकजच्या माध्यमातून. इथे फेकी देखील थोडीशी चुकी राहिली. बॅकअप चांगला होता त्यामुळे या चेंडूवर मिळाल्या 2 धावा. 2 धाव्याने धाव फलक पुढे. टोटल 56. 56 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. शेवटचं षटक अंतिम षटक स्लॉगवरचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये उमेश कर्णुक आलाय. आकाश जरूर असता मैदानाच्या आतमध्ये इथून देखील मोठे फटके आले असते का हे देखील मोठं प्रश्नचिन्ह. कारण की रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गमावं लागले आकाशला. इथे ओपी चेंडू टाकण्याचा प्रयत्न. लाईन चेक केली पंचांचा इशारा येतोय. इट्स वाईड कॉल. अवांतर धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. एका धाब्याने धाव फलक पुढे. टोटल 57. 57 धावा चांगल्या स्थितीमध्ये जात असताना टीम गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ सकाळच्या सत्राला सुरुवात केली होती ओस मैदानाच्या आतमध्ये आणि त्यामुळे मोठे फटके मारण्यामध्ये खरं तर खेळाडूंना बऱ्याचशा अडचणी येत असताना आपण पाहतो. इथे पहा फिंगर रोल केले होते. स्टेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सर. इट्स आउट ऑफ द पार्क. येतोय फलंदाज हनुमंतच्या बॅट मधून माहिती षटकार. पहिल्या सत्राची इथे होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो. टीम गावदेवी चॅम्पियन संघ वाकडी संघ जाऊन पोहोचलाय 63. 63 धावा आणि 64 धावांचं लक्ष ठेवलं गेले ते आई गावदेवी जगदंबा स्पोर्ट्स खानाव संघाला. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग महत्वाचा नियम. तुम्हाला नो बॉल बिमर साठी त्यासोबत रनआउट आणि व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू आहे. व्हाईट साठी देखील रिव्ह्यू आहे. फक्त जर रिव्ह्यू गमावला तर पुन्हा त्या इनिंग मध्ये नाही हे लक्षात घ्या. चला करूया टॉस. आपण प्रदीप शेटमाले यांच्या शुभ हस्ते टॉस इथे होतोय. हेड इज कॉल अँड इट इज अ टेल. तर टॉस इथे जिंकलाय. मी पाहुण्यांना विनंती करेन आपण बसून घ्यावा. आरकेसीसी तोंडरे सुनील टॉस जिंकलाय. काय चूज कराल? क्षेत्ररक्षण चॉईस करू आम्ही. या मला वाटतं या विभागामध्ये पहिल्यांदा 6 ओव्हरचा पहिल्या राऊंडचा मॅच पार पडतोय. काय आज गेम प्लॅनिंग आणि काय म्हणा संपूर्ण आयोजनाबद्दल? गेम प्लॅनिंग काहीच नाही. 6 ओव्हरची आम्ही फर्स्ट टाइम मॅच खेळतोय. बघू आता काय होईल ते होईल. चला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही फलंदाजीच घेणार होतो कारण का जेवढे आम्हाला करता येईल. नंतर आम्ही आमच्याकडे बॉलर्स आहे. आम्ही
त्यांना रोखून ठेवलं असतं. आणि आयोजन सर्वात गोष्ट आयोजन इथला खूप छान वाटला. आणि 6 ओव्हरची मॅच बहुतेक कोण ठेवत नाही, 4 ते 5 ओव्हर ठेवतात. 6 ओव्हरची मॅच ठेवण्यामध्ये त्यामुळे सर्वांना संधी पण भेटते आणि चांगलं खेळाचा एक प्रोत्साहन पण भेटते. त्यामुळे आयोजन खूप छान आहे, त्यामुळे म्हणण्याचा आभार. खूप साऱ्या शुभेच्छा. सनी गायकवाड यांना एकाच प्रश्नामध्ये भरपूर उत्तर त्याने दिली. तर टॉस जिंकला RKCC तोंडरेनं आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय. जाऊया आपण मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे. तर तो यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे पार पडावा. प्रमुख पाहुणे आणि त्यांचा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. आज खरं तर या क्रिकेट शृंखलेचा पहिला दिवस फार सुंदर आपण उद्घाटन सोहळा पार पाडला आणि पहिल्या इनिंग देखील मैदानामध्ये संपला आणि हा शुभ सन्मान मान्यवरांचा आपण इथे पार पाडतोय. पुढचा शुभ सन्मान आपण करूया. सन्माननीय प्रकाश भगत यांना मी आमंत्रित करेन की आपण यावा, आपला सन्मान आपण स्वीकारावा. त्यांचा शुभ सन्मान या क्रिकेट शृंखलेच्या वतीनं माहिती उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. मान्यवरांचं पुनश्च एकदा मी आभार इथे व्यक्त करतो आणि सरळ आपण बोलूया आता समालोचक कक्षामध्ये आपण जॉईन होऊया. तर चला बोलूया मैदानामध्ये आपण. पहिला चेंडू अगदी बघू शकता इनफिल्डच्या वरून लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 6 षटकांची इनिंग पहिली आपण बघितली आणि एकंदरीत पहिल्या सत्रामध्ये रन बनले टोटल 63 धावा. गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना उभारल्या. 64 धावांचं आव्हान आहे. गावदेवी अगदी बघू शकता आपण गावदेवी चग्गामा स्पोर्ट्स खानाव आज सुंदर गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये त्यांनी जरूर केली, परंतु आकाशने संघाचा डाव खूप चांगल्या पद्धतीने बॅलन्स केला. लगातार 4 बॉल 4 षटकारे देखील आकाश बघायला मिळाले आकाश गायकवाडचे आणि खूप चांगले रन त्यांनी केले आणि त्याच बलबुत्यावर आज संघ चांगल्या सुस्थितीमध्ये आपण बघतोय. सलामीवीर भूमिकेमध्ये मैदानामध्ये दाखल झाले संजय अर्थात संजू पाटील आणि प्रतीक पाटील आज ओपनर म्हणून मैदानामध्ये आलेत आणि पहिला मुख्य षटक आदेश हाताळत असताना नुकताच ग्रामस्थ मंडळ केव्हाच्या स्पर्धेमध्ये वाकडी संघानं गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघाने या स्लॉट्स मध्ये खेळत असताना दमदार परफॉर्मन्स केला होता आणि बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर आहेत, खूप दूरचा प्रवास तिथे पार पडला. क्षेत्ररक्षक होते हनुमान. आज हनुमानचा तो षटकार देखील फार उपयुक्त राहील कारण टार्गेट सेट करणार तो षटकार त्याचा होता आणि आता फिल्डिंग मधून देखील चांगले योगदान देत असताना परंतु हे 64 धावांचं आव्हान 6 षटकामध्ये पार पाडायचं आहे आणि यासाठी ओपनर ब्लास्टर जोडी थोडं सेट होण्यासाठी वेग घेताना मैदानात दिसत आहेत. 3 धावा सध्या फलकावर लागलेत. प्रतीक पाटील 1 बॉल 1 सिंगल त्याच्या बॅट मधून आले. संजूला आपण बघितला खूप चांगल्या पद्धतीने हा चेंडू देखील तिथे स्टॉप करण्यात आलाय. 1 रन आणखी एक इथे मिळेल. पहिले षटक आदेश मैदानामध्ये हाताळतो आणि सध्या बघू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघायला मिळेल
अगदी भिरकावून देण्याचा प्रयत्न राहिला होता आणि समोर डाऊन द ग्राउंड जो षटकार अंतिम बॉलवर आला होता पहिल्या सत्रामध्ये तो त्याचा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं आहे. संदेश अभिनंदन 25,000 सबस्क्रायबर त्यांचे पूर्ण झाले त्यांचंही अभिनंदन आपण करूया. गुडघ्याचा वापर करून चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रतीक पाटीलने केला आणि तो प्रयत्न त्याचा अर्धवट राहिलाय. सुंदर गोलंदाजाचं प्रात्यक्षिक आदेश इथे पेश केलं मैदानामध्ये. अगदी बघितलं पहिलं पॉवर प्ले कारण 6 षटक 2 पॉवर प्ले आणि ज्यामध्ये 5 गोलंदाजांचा वापर करण्यात येणार आहे. एज लागले बॉल पाठीमागे चालले क्षेत्ररक्षक आहेत वेग घेतला विकीला आपण त्या ठिकाणी बघितला बॉल त्यांनी जरूर स्टॉप केलाय. चेंडू त्याने पहिल्यांदा थांबवला नंतर थ्रो केला एक सिंगल इथे मिळेल. सन्माननीय गजानन कोलंबीकर यांचे इथे शुभ आगमन झाले त्यांचं हार्दिक स्वागत आपण करूया. त्यांना विनंती आहे आपण आसनाधीश बाबा ही लढत फार सुंदर राहील हा इंटरेस्ट राहील. खरं तर हा स्पेल या मॅच मधील संपूर्ण हे 6 षटक पहिलं षटक चांगलं सुरू असताना आदेशचं आक्रमण केल्या बॉल हवेमध्ये फ्लॅश झाला फील्डर बॉल खाली जज करताय चेंडूला आणि हनुमाननं टिपला जाईल इम्पॉर्टंट विकेट. संजय पाटीलचा मैदानामधून लवकर बाद होणं वाकडी टीमच्या दृष्टिकोनातून फार नफ्याचं राहील आणि पहिला धक्का खानावर संघाला. बघू शकता मैदानामध्ये सध्या ऑफिशियल अंपायर्स आपण सँडी पालकर त्यासोबत बघू शकता सुनील तांडेल. खरे तर प्रीत स्पोर्ट्स कडून आपल्या विभागामध्ये सर्व पंचांना त्यांच्याकडून प्रीत स्पोर्ट्स कडून या टी शर्ट्स देण्यात आले त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. दीपक फडके असतील पॅडे असतील याचा आम्ही आभार इथे जरूर व्यक्त करू. खूप चांगला टी शर्ट्स आणि चांगलं कलर्स कॉम्बिनेशन्स त्यांनी दिले त्यांचा विशेष आभार. नैऋत्य विभाग ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मान्यतेने ही स्पर्धा आपण पार पाडतोय. खरं तर सक्सेसफुल राहील संपूर्ण या विभागामध्ये ज्या ज्या स्पर्धा पार पाडतील मोठं योगदान आहे. मैदानात लक्ष केंद्रित करूया. पहिलं षटक जे बघितलं अवघं 5 धावांचं राहिला आणि 1 विकेट आले. गोलंदाजीसाठी आलेत मैदानामध्ये हनुमान. मागील षटकातील 6 चेंडूमधील जवळपास 4 चेंडू हनुमानकडे गेले होते आणि त्यामध्ये एक सुंदर झेल त्याने टिपला. टीट फॉर टॅट अगदी बघू शकता टीट फॉर टॅट हे मैदानामधील जे वातावरण आहे जे लढाई आहे ही खूप चांगली राहणार आहे कारण 64 धावा मैदानामध्ये आर्द्रता आपण बघितली. पहिल्या सत्रामध्ये थोडस आज टेम्परेचर लो आहे संपूर्ण ढगाळ वातावरण आपण बघतोय सध्या आणि संपूर्ण बघायचं झालं तर थोडस धुकं देखील मैदानाच्या बाहेर तुम्हाला बघायला मिळेल. आदलेला बाउन्सर चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रोटेक्शन करतील जरूर. अक्षय बॉल उचलून लगेच त्याने थ्रो केला. एक सिंगल. नवीन खेळाडू मैदानामध्ये सचिन मुंडे बॅटिंग साठी दाखल झालेत. संत गतीने धावसंख्या खरं तर बघितलं तर पहिले जे 4 षटक होती ते गोलंदाजी करत असताना डॉमिनेट केलं होतं बॅटिंग करणारा गावदी चॅम्पियन्स वाकडी संघाला. परंतु जिथे 5व्या षटकामध्ये हाणामारी आपण बघितली आकाश गायकवाडची त्याने लगातार 4 बॉल 4 षटकार दाखवले आणि धावसंख्येला खूप चांगल्या पद्धतीनं भरारी घेतली आणि तिथून मजबूत बनलाय. तिथून प्रेरणा मिळाली तिथून उत्साह मिळाला मैदानामध्ये लढण्यासाठी ताकद मिळाली गावदी चॅम्पियन स्पोर्ट्स वाकडीला. पुन्हा एकदा बाउन्सर अटेम्प्ट केला फील्डर पाठीमागे आहेत परंतु बनावं लागेल दर्शक. शॉट अँड पुल सचिन दादा मुंडे आणि त्याच्या बॅट मधून दमदार षटकार. यांचं आक्रमण आपण बघू शकता आणि आल्याला पहिल्याच बॉलवर षटकार ठोकून त्याने आपली खेळाची गुणवत्ता पेश केली आहे. षटकारच्या मदतीने संघ आता दुहेरी अंकामध्ये पदार्पण करतोय. 14-1 अशी चांगली सुरुवात सध्या अगदी वाकडी संघाच्या अगेन्स्ट खानावकडून. पुन्हा एकदा अप्परकट साईला बॉल चालला थर्डमॅनला 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतात परंतु आउटफील्ड खूप फास्ट आहे. बॉल निघून जाईल सीमा पलीकडे चौकार.
मध्ये आहे. एक वेळ इव्हेंट संदेश पुन्हा एकदा तुम्हाला स्क्रीनवर दाखवतात. वारंवार हा फटका प्रतीक्षा केली, वेट केला. खरं तर थोडस बाउन्सर पद्धतीचा चेंडू होता आणि बघा पहिल्यांदा समोर खेळायचा इरादा होता आणि चेंडू जसा बाउन्स पाहिला त्यानंतर निर्णय पाठीमागे घेऊन अप्पर कटना हा चेंडू सीमारेषा पलीकडे चिन्ह पाठवलाय. 2 चेंडूमध्ये 10 रन आले. 500चा स्ट्राईक रेट. सचिन मुंडे यांचा रन फलकावर धावा आहेत 18. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह का फटकेबाजी करतायत सचिन मुंडे. प्रभावशाली कामगिरी. मैदानामध्ये पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना लगातार 2 बॉल 2 चौकार. दमदार कामगिरी सचिन मुंडे. 3 चेंडू आणि वैयक्तिक 14 धावांचं योगदान. 1 षटकार, 2 सलग 2 बॉलवर 2 चौकार आलेत. दमदार फलंदाजी. मिडल ऑर्डर मध्ये संघाचा डाव बॅलन्स करणं जाणतो आणि चांगली सुरुवात मैदानात. हे नाव विसरता येणार नाही. नाव आहे सचिन दादा मुंडे. 1 more 6. दमदार षटकार. खेळ संपलाय. हनुमानचं हे षटक राहिलं. जवळपास 23 धावांचं भरपूर मोठं षटक राहिलं. एकंदरीत टोटल बनलेत 28. ऑन बोर्डवर येणारे चेंडू आणि धावांमधील अंतर तुम्हाला जरूर बघायला मिळेल. 24 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 36 ची गरज. तर याच दरम्यान आपण व्यासपीठावरती पाहताय कुंडली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय गजानन शेट कोलंबेकर यांचं या ठिकाणी शुभागमन. गजाननभाई आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो त्यांचा सन्मान करण्यासाठी या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक आराध्य एंटरप्राइजेसचे सर्व आणि स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठानचे सर्व राजेश शेठ फडके अर्थातच पिंट्या शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कुंडली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच गजानन कोलंबेकर यांचा शुभ सन्मान आपण करावा. तर प्रदीप शेठ माली व्यासपीठावर तुम्ही पाहताय त्यांच्या समेत मुरबे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक प्रकाशभाई भगत साहेब यांना देखील आपण पाहताय. त्यांच्या समेत बालराम शेठ उसाटकर यांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. ओ माय गॉड, काय झेल टिपलाय. एकदा जोरदार टाळ्या कॅचसाठी होऊन जाऊ द्या. अप्रतिम क्षेत्ररक्षक होते हनुमान. दमदार कॅच. समोर खेळायचा प्रयत्न होता सचिन मुंडे यांचा आणि बघू शकता डाय लगावत असताना या स्पर्धेमध्ये सगळ्याधिक क्षेत्ररक्षण सुंदर कोणाचं असेल तर हनुमानचं. कॅच ऑफ द टुर्नामेंट हे देखील तुम्हाला समजू शकता. चेक केलं जाते. यस डेफिनेटली ऑन स्क्रीन तिसरे पंच आमच्या सोबत जोडले जातात. एकदा त्यांना शहानिशी करायचे. आम्ही सगळ्यांतर पाहिलं तिसऱ्या पंचाने पाहणं गरजेचं असतं. बघायचंय हा निर्णय थोड्या क्षणात तुमच्यापर्यंत पोहोचेल. 4K व्ह्यू अगदी बघू शकता ऑन स्क्रीन वर स्लो मोशन मध्ये. पहिल्यांदा बॉल त्यांनी कलेक्ट केला आणि यस इट्स आउट. परतावा लागेल सचिन मुंडे यांच्या खेळीचा अंत. दुसरा धक्का देण्यामध्ये यश मिळालाय. अगदी बघू शकता आपण मैदानामध्ये
तर याच दरम्यान आपण पाहू शकाल वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा अमोल ॲक्वा वॉटर सप्लायचे सर्व सन्माननीय नानाशेठ पाटील वाकडी यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल की आपण यावं. त्याच्यानंतर शिवसेना उपशाखा प्रमुख दीपक पाटील साहेब यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. दोन प्रमुख खेळाडू गमावले गेले. रन फलकावर धावा आहेत 29. एकूण येणार चेंडू षटकात 22 आणि विजयासाठी अजूनही 35 धावांची गरज आहे. वेल्ड सेट फलंदाज सचिन बाद झाल्यानंतर मैदानामध्ये आता बॅटिंग साठी आलाय जय भगत. जय आणि प्रतीकची जोडी मैदानामध्ये कशा पद्धतीने काम निभावे याकडे सगळ्यांचे आता लक्ष केंद्रित झालंय. आदेश मस्कर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना फिल्डिंग डिपार्टमेंट मधून मिळालेली हनुमानची साथ दमदार कामगिरी. पुन्हा एकदा मिस्टारिंग जे थोडा वेळ हवेमध्ये जरूर तरंगत होता. प्रयत्न तिथे भरपूर केले परंतु 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध हा चेंडू तुम्हाला विसावताना बघायला मिळालाय. आज मैदानामध्ये सुकेश भोपी यांना आपल्याला बघायला मिळेल. मागील 3-4 टुर्नामेंट मध्ये आम्ही त्यांना मिस केला परंतु आज मैदानामध्ये चांगली सुरुवात त्यांनी जरूर करून दिली परंतु जलद विकेट त्यांनी आपली गमावल्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये संघाचा थोडासा डाव बॅलन्स होताना आपण बघितला आणि अंतिम एंड मात्र चांगलं झालं होतं. पल्ला पार करायचा मॅच मध्ये 64 धावांचा हनुमान आतापर्यंत 2 झेल टिपलेत. पहिल्यांदा संजयचा आणि तदनंतर सचिनचा असे 2 झेल त्यांनी कॅरी केलेत. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना सुंदर गोलंदाजी कमबॅकिंग हे ओव्हर करत असताना मागील षटक भरपूर मोठं राहिलं. जवळपास 23 धावा हनुमानच्या त्या षटकामध्ये आल्या परंतु एखादा प्रमुख खेळाडू असं करत असताना एखाद्या आपण बाजूनं एखादा ऑलराऊंडर खेळाडू आपण जेव्हा बघतो गोलंदाजीतून थोडासा कमकुवत सिद्ध झाला परंतु अगदी क्षेत्ररक्षणाची जेव्हा जबाबदारी आली फलंदाजीची जबाबदारी आली तेव्हा हनुमान स्वतःला सिद्ध केलं. अक्षय कडे चेंडू ट्रॅव्हल करता मिड विकेट मध्ये एकाच ऍक्शन मध्ये चांगला ऑन दी स्टंप थ्रो त्याचा बघायला मिळाला. एक सिंगल. वाकडी टीमला हेच करायचं मैदानामध्ये. हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत कसा घेऊन जाता येईल सिंगल डबल वर कसा थांबवता येईल मोठ्या फटक्याने रोख कशा लावता येईल मॅक्सिमम विकेट या इनिंग मध्ये कशा घेता येईल याचा प्रयत्न त्यांचा मैदानामध्ये राहणार आहे. 1 रन या बॉलवर आले. धावसंख्येचा फलक जाऊन पोहोचलाय. टोटल बोर्डवर लागले 31. आक्रमण केलं स्ट्राइक मध्ये आलाय. बॉल पाठवलं प्लॉट मध्ये सीमा पलीकडे मॅक्सिमम हिट षटकार. तीन षटका मैदानामध्ये समाप्त झालेत. अगदी बघितलं आपण तर रन फलकावर धावा लागले. टोटल 37 धावा. 64चा पल्ला पार पाडायचा. आता उर्वरित 18 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे विजयासाठी. पुढच्या सामन्याचा टॉस देखील आपण केलाय. बँडेज फर्स्ट इन. बघू शकता आमचे सुप्रसिद्ध आपण उद्योजक आणि त्यासोबत स्प्रीट स्पोर्ट्स ओनर सन्माननीय दीपक फडके यांच्याकडे स्प्रीट स्पोर्ट्स कडून आपल्या विभागातील सर्व पंचांना टी शर्ट देण्यात आलेत. जे आपल्या विभागातील पंच असतील त्यांनी प्रीत स्पोर्ट्स मधून टी शर्ट घेऊन जायचं आहे. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळेल A1 जोडी आणि यंदाच्या वर्षामध्ये दोन्ही खेळाडू खूप फॉर्म मध्ये आहेत. एका बाजूला कैलास पाटील तर एका बाजूला कैलास डोकरे. दोघे कैलास लेजेंड क्रिकेटर आणि त्यांना तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळतील. प्रकाश कोलंबेकर यांचे परम मित्र हरिभक्त परायण यांचे परम मित्र कैलास डोकरे
आणि कैलास पाटील हे दोन हसरे चेहरे भरपूर प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी कसे लाजतायत. चला मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. 3 षटक समाप्त झालेत. तीन षटक संपले, 37 झालेत. 18 चेंडू मध्ये आता 27 धावांची गरज आहे. सामना डू ऑर डाय अगदी बघू शकता. भरपूर मोठी स्पर्धा. प्रत्येक खेळाडू आपला नॅचरल गेम मैदानात दाखवता येईल. 6 षटकांची मोठी संधी आपण बघतो. सेकंड राऊंड मध्ये सामने 5 षटकांचे होणार आहेत. आयोजकांनी अगोदर सांगितलं खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. बघू शकता 37 धावा फलकावर लागलीत. 18 चेंडू 27 धावांची विजयासाठी गरज आहे. निर्णायक षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर आविष्कार. आविष्कार म्हणजे प्रयोग, आविष्कार म्हणजे मोठं यश आणि त्या आविष्कारचं स्वागत केलंय. शॉट अँड पुल प्रदीप पाटीलला ठोकलाय दमदार षटकार. धन्यवाद डीजे. रन फलकावर धाव संख्या खूप वेगाने पुढे पुढे चालले. बोर्डवर धावा लागले टोटल 43. 3.1 चेंडूचा खेळ संपलाय. मॅच क्लोज झाली आहे. जीजे स्पोर्ट्स अर्थात गावदेवी जगदंबा स्पोर्ट्स खानावच्या दृष्टिकोनातून जी दमदार फलंदाजी केली. खरे तर सचिन मुंडे यांचं आक्रमण तुम्ही बघितलं. त्यांचं जवळपास 20 धावांचं योगदान. पुन्हा एकदा बाउन्सर अटेम्प्ट केला परंतु यावेळेस नशिबाची साथ लाभले. चेंडू निघून चाललाय सीमा पलीकडे. चौकार. होताना आपण बघू शकता. बघा काल रात्री जवळजवळ 5 वाजता पोहोचले असे डबल हिंद केसरी बकासूर म्हणून ज्यांना आम्ही संबोधतो ते महागुरु एम डी गडके सर आपलं सहर्ष स्वागत. हॅलो. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. स्वागत करूया. जाऊया मैदानामध्ये. लाईन चेक करावी लागेल. पंच बोलतात आमच्याकडे इट इज अ व्हाईट बॉलचा इशारा केलाय. पंच सुनीलजी तांडेल त्यासोबत पंच सँडी पालकर यांना तुम्ही मैदानामध्ये बघताय. 48 धावांपर्यंत संघाने आतापर्यंत मजल मारली आहे. चेंडू आणि धावांमधील अंतर बॉल टू रन असं समीकरण येऊन थांबलंय. 16 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे खानावर संघाला विजयासाठी. आक्रमण केला. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. प्रॉपर करेक्शन आणि प्रॉपर शॉट. बॉल सीमा पलीकडे. प्रतीक पाटीलच्या बॅट मधून षटकार. योगदान दिलंय एकट्या प्रतीक पाटीलला. दमदार कामगिरी. 15 बॉल आणि 10 धाब्यांची गरज आहे. टॅप केल्या बॉलला चेंडू चाललाय लॉंग ऑन कडे. या मॅच मध्ये मी सुरुवातीलाच उल्लेख केला की वाकडी संघाला या धावा वाचवण्यासाठी विकेट्स आणि डॉट बॉल हे फार महत्वाचे राहतील. परंतु खानाव संघाने त्यांची रणनीतीमध्ये कोणती चूक केली नाही. बॉलच्या मेरिटनुसार खेळ झाला. तुम्हाला स्क्रीनवर महागुरु एम डी गडके सरांना बघतो. त्यांच्यासोबत आदेश थोडे इंजर्ड आहेत त्यामुळं नक्कीच थोडेसे खेळापासून वंचित राहतील. परंतु हे आयोजन आपल्याला पार पाडायचंय ही संकल्पना. पायांचा वेग घेतला. अपील भरपूर तिथे झाले आणि डायरेक्ट हिटची संधी सुकेश भोपी यांच्याकडे होती. परंतु पंच सांगतात की लेग बायच्या स्वरूपाने रन येईल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावावर अगदी बघू शकता ऑन बोर्डवर लागले टोटल 56 धावा. 13 चेंडूमध्ये फक्त 8 धावांची आता विजयासाठी गरज आहे. सुरुवात करायची झाली ती कधी कुठूनही केली जाऊ शकते. वाकडी संघ इतक्या लवकर मॅच सोडणार नाही हे देखील ठाऊक आहे. पुन्हा एकदा विकेट किपर कडे चेंडू ट्रॅव्हल होते. जिथे रन नको हवी होती तिथे रन मिळत आहेत. आता बाईच्या स्वरूपाने एक्स्ट्रा स्वरूपाने रन मिळेल. 4 षटकांचा खेळ रणांगणामध्ये संपलाय. आव्हान होतं 64 धावांचा आणि संघ जाऊन पोहोचलाय 57 वर. 12 चेंडू 7 ची गरज.
12 चेंडू आणि 7 धाब्याची गरज आहे. मॅच मध्ये का वाकडी संघ पदार्पण करेल का? इथून जो निसटती बाजे हातामधून सामना जो निसटतोय तो वाचवेल का? आकाश गायकवाडचा षटक फार निर्णायक राहणार आहे. आक्रमण केल्या बॉल हवेमध्ये फ्लाय होतो आणि निघून चालला चेंडू. वेलकम 6 स्कोर इज लेवल. धावसंख्येची बराबरी. षटकार गरज आहे 11 चेंडू मध्ये विजयासाठी आणि खूप चांगल्या पद्धतीनं ही रन मात्र इथे पूर्ण केली गेली आणि सामना जिंकला. मैदानामध्ये गावदेवी जगदंबा स्पोर्ट्स खानाव या संघाने हा सामना जिंकला. त्यांचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक गावदेवी चॅम्पियन स्पोर्ट्स वाकडी संघ, आपण या स्पर्धेमध्ये आलात, आपला प्रवेश नोंदवला त्याबद्दल आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आपला आभार व्यक्त करू आणि पुढच्या टुर्नामेंटसाठी तुम्हाला आम्ही शुभेच्छा देऊ आणि आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचंय. अगदी नेरे दुंदर विभाग शिवसेना प्रमुख इथे मी सुकेश भोपी यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. तर सामन्याचा सामनावीर ठरेल विजय तात्रे, ज्याने 10 धावा देत असताना 3 विकेट्स घेतले. सुंदर गोलंदाजी केली. खानाव एक्सप्रेस विजय तात्रे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. ओ टू महागुरु. सुकेश भोपे आणि वाकडी शिवसेना शाखा प्रमुख अक्षय म्हस्कर यांना मी विनंती करू आपण व्यासपीठावर या. त्यासोबत आदेश म्हस्कर यांनाही मी विनंती करेन, कारण म्हस्कर परिवार